हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लक्षात घ्या, MPSC शासकीय आयुर्वेद महाविद्यालय प्राध्यापक परीक्षा याकरता जर आपण फॉर्म भरला असेल तर आपली परीक्षा कधी होणार, अभ्यास काय केला पाहिजे, म्हणजे परीक्षेचा पॅटर्न काय, सिलेबस काय, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आता ज्या विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरला असेल ते देखील विसरले असेल की आपण फॉर्म भरला आहे म्हणून, कारण की लक्षात घ्या, हा जो अर्ज करण्याचा कालावधी जो होता ना त्यांचा, तो होता 29 सप्टेंबर 2023 ते 19 ऑक्टोबर 2023. जवळपास 1.5 वर्ष विद्यार्थी मित्रांनो उलटून गेले. तुम्ही फॉर्म भरला आहे आणि आत्ता 9 जानेवारी रोजी त्यांनी एक नोटिफिकेशन दिलं. त्यामध्ये कोणते फॉर्म भरल्यानंतर कोणते जे असे पदं आहेत त्यांची चाळणी परीक्षा होणार याबाबत त्यांनी डिटेल दिले आहेत, ते आपण आता बघूयात. तर या ठिकाणी बघू शकतात 9 जानेवारी 2025 रोजी MPSCचं हे प्रसिद्धीपत्रक आलं आहे. त्या ठिकाणी ते काय म्हणत आहेत की विशिष्ट शैक्षणिक अर्हता अथवा अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरिता आयोजित चाळणी परीक्षांबाबत. विशिष्ट शैक्षणिक अर्हता अथवा अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरिता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून खालील संवर्गाकरिता चाळणी परीक्षा आयोजित करण्यात येईल. तर आता बघा, या ठिकाणी सर्वात पहिलं आहे की वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग. आता हा विभाग तर फिक्स आहे, याच्या अंतर्गत ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे. जाहिरातीचा क्रमांक दिला आहे 79. या ठिकाणी जर आपण काय चिकित्सा याकरिता जर फॉर्म भरला असेल तर गट अ परीक्षा होईल. त्यानंतर जाहिरात क्रमांक 83 आपण संस्कृत संहिता सिद्धांत याकरिता जर फॉर्म भरला असेल गट अचा, आपली देखील चाळणी परीक्षा होणार आहे. त्यानंतर 84 शरीर रचना याकरिता फॉर्म भरला असेल तर आपली देखील एक्झाम होईल. त्यानंतर ॲडव्हर्टाईज 85 शरीर क्रिया गट अ याची देखील लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर 86 द्रव्य घेऊन परीक्षा होईल. 89 स्वस्थ वृत्त याची देखील परीक्षा होणार आहे. 91 काय चिकित्सा याची देखील परीक्षा होणार आहे. आपण लक्षात घ्या, MPSCला लॉग इन करायचं. तुम्ही जर तुमच्या फॉर्ममध्ये जर गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल की आपण कोणत्या पदाला अप्लाय केलं आहे, त्याची आपण परीक्षा द्यायची. आणि हे ऑब्वियस की आपण ज्यामध्ये MD केलं आहे, ज्या पदाकरिता जर फॉर्म भरला आहे त्याची आपण परीक्षा द्यायची आहे. त्यानंतर 93 शल्यतंत्र, 95 पंचकर्म, 97 संस्कृत संहिता सिद्धांत, 98 शरीररचना, 99 शरीरक्रिया, 100 द्रव्य घेऊन याकरिता तुम्ही फॉर्म भरला असेल तर परीक्षा होईल. त्यानंतर 101 रसशास्त्र, 102 रोगनिदान, 103 स्वस्थ वृत्त, 104 अगततंत्र, 105 काय चिकित्सा, 106 शालाक्यतंत्र, 107 शल्यतंत्र, 108 कौमारभृत्य, 109 पंचकर्म. त्यानंतर 110 स्त्रीरोग या पदांकरिता विद्यार्थी मित्रांनो आता एक्झाम होणार आहेत. आपण आता सुरुवातीला काय करायचं आहे, सगळे विद्यार्थी मित्रांनी MPSCमध्ये लॉग इन करायचं. त्यानंतर आपला जो फॉर्म आहे त्याची प्रिंट काढा. आणि जर लक्षात घ्या, तुम्हाला मूळ ॲडव्हर्टाइजमेंट जर पाहिजे असेल की किती जागा होतात किंवा काय, तर तुम्ही सिम्पली काय करायचं आहे, माझा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे 93 56 25 60 67 त्यावर व्हॉट्सअप करा. तुम्हाला सर्व MPSCच्या ओरिजिनल ॲडव्हर्टाइजमेंट, त्यानंतर सिलेबस आणि आत्ताचं नोटिफिकेशन या तिन्ही कॉपी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. आता परीक्षेचा एक्झाम पॅटर्न काय आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा होणार आहे 200 गुणांसाठी आणि मुलाखत असेल 50 गुणांसाठी. या ठिकाणी जे आयुर्वेदिक वैद्यकीय ज्ञान आणि रुग्णालयाशी संबंधित घटक असा हा पेपर असणार आहे. याचं जे लँग्वेज असेल पेपरची ती असेल मराठी आणि इंग्रजी. प्रश्नसंख्या असेल 100, मार्क असतील 200. त्यानंतर कालावधी 1 तास असेल. दर्जा जो असणार आहे तो पदवी असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ स्वरूपात तुम्हाला प्रश्न असतील. या ठिकाणी चुकीच्या प्रश्नाकरिता 25% गुण वजा होतील. म्हणजे जर एक प्रश्न चुकला तर तुमचे 0.5 मार्क वजा होतील, कारण की योग्य उत्तरासाठी 2 गुण आहे, तर चुकला तर 0.5 मार्क्स या ठिकाणी वजा केले जातील. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित राहील. त्यानंतर आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आयुर्वेद जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये तुम्हाला टॉपिक कोणकोणते आहेत, संहिता सिद्धांत, रचना शरीर, क्रिया शरीर, द्रव्य गुण, रसशास्त्र, अगततंत्र, स्वस्थ वृत्त, रोगनिदान, काय चिकित्सा, पंचकर्म, शल्यतंत्र, शालाक्यतंत्र, स्त्रीरोग, प्रसूतीतंत्र आणि कौमारभृत्य यावर तुम्हाला आयुर्वेद अभ्यासक्रम असणार आहे. आता लक्षात घ्या, पुढे अजूनही अभ्यास आहे, म्हणजे अजूनही सिलेबस आहे. त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आयुर्वेद जो सिलेबस आहे लक्षात घ्या, आपले खूप सारे विद्यार्थी मेडिकल ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं आहे, आपलं मटेरियल त्यांनी यूज केलं आहे. तर त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यावर आधारित
टॉपिक वाईज हे जे टॉपिक आहेत त्यावर 1350 प्रश्न आणि उर्वरित टॉपिकवर 1650 प्रश्न आपण प्रोव्हाइड करतोय। असे एकूण 3000 प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत। प्राइस आहे 1499। हे मटेरियल आपण घेऊ शकता। अधिकच्या माहितीकरता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा, तुम्हाला डिटेल प्रोव्हाइड केल्या जातील। यानंतर तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये प्रशासकीय घटक, कामकाज व महाराष्ट्र नागरिक सेवा नियम आहेत। आपल्याकडे नोट्स आणि MCQ अवेलेबल आहेत। त्यानंतर करंट अफेअर रिलेटेड टू मेडिकल एज्युकेशन 400 MCQ आहेत। आयुष्य अपडेट रिलेटेड MCQ आणि नोट्स अवेलेबल आहेत। याची प्राइस आहे 1499। हे देखील मटेरियल आपण प्रोव्हाइड विकत घेऊ शकता। याकरिता आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे। आता या ठिकाणी आपण आयुर्वेदाचा अभ्यासक्रम बघितला। त्यानंतर लक्षात घ्या, वैद्यकीय शिक्षणासंदर्भात चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स टू मेडिकल एज्युकेशन हे देखील विचारलं जाईल। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रशासकीय घटक, कामकाज व महाराष्ट्र नागरिक सेवा नियम यावर देखील प्रश्न विचारले जाणार आहे। यामध्ये आपण बघू शकता सर्व महाराष्ट्र नागरिक सेवा नियम, त्यानंतर कार्यालयीन कार्यपद्धती, टिप्पणी लेखन, पत्रव्यवहार, त्यानंतर प्रवासी भत्ता नियम, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती नियम, मुंबई वित्तीय नियम, असे लोकसेवा हक्क नियम, भविष्य निर्वाह निधी नियम हे सर्व तुम्हाला असणार आहे। लक्षात घ्या, स्वतः हे जर सर्व रूल जर वाचत बसले आणि त्यानंतर MCQ प्रॅक्टिस करायला गेले तर खूप सारा वेळ जाईल। आपल्याकडे रेडीमेड सर्व PDF फाईल उपलब्ध आहेत। तसेच MCQ देखील या टॉपिकवर तयार केलेत। आपण विद्यार्थी मित्रांनो मटेरियल घेऊन कमी वेळात चांगल्या पद्धतीने तयारी करू शकतात। संशोधन कार्यप्रणाली, रिसर्च मेथोडॉलॉजी यावर देखील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सिलेबस दिलेला आहे। त्यानंतर बायोमेडिकल स्टॅटिस्टिक यावर देखील तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर संगणक ज्ञान, आयुर्वेद सॉफ्टवेअर टूल्स अँड त्याची उपयोगिता, त्यानंतर आयुष्य अपडेट हे सर्व विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सिलेबसमध्ये आहे। तुम्हाला याची कॉपी पाहिजे असेल तर तुम्ही मला आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे 93 56 25 60 37 यावर मला व्हॉट्सअप करू शकता। तर लक्षात घ्या, सिलेबसमधील मेजर टॉपिक जो आहे प्रशासकीय घटक, कामकाज, महाराष्ट्र नागरिक सेवा नियम, करंट अफेअर्स आणि आयुष्य अपडेट आपण हा एकाच पॅकेजमध्ये कव्हर केला आहे। प्राइस आहे 1499। परचेस करा। आयुर्वेद अभ्यासक्रमाकरिता 3000 प्रश्न आहेत, हे देखील आपण घेऊ शकता। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण की आपण यानंतर MCQ सिरीज देखील आपणाकरिता घेऊन येणार आहोत। थँक्यू।